28 फेब्रुवारीला अमेरिका आणि इस्रायलनं इराणच्या विरोधात युद्ध सुरू केलं आणि तेव्हापासून जगभरातना एक प्रश्न पुढे यायला लागला. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर हल्ला करण्यासाठी हीच वेळ, हाच दिवस का निवडला? याची अनेक उत्तरं आणि अनेक नॅरेटिव्ह सध्या जगभरात चर्चेत आहेत. 5 महत्त्वाची नॅरेटिव्ह आहेत ती मी तुम्हाला सांगते. पहिलं नॅरेटिव्ह आहे एप्स्टीन फाईल्स. डिसेंबर 2025 मध्ये अमेरिकेनं एप्स्टीन फाईल जाहीर करायला सुरुवात केली. जगभरातल्या अनेक नेत्यांचे दळभद्री कारनामे यातून समोर यायला लागले. डोनाल्ड ट्रम्प यांचं नाव तर एप्स्टीन फाईल्समध्ये आधीपासूनच चर्चेत होतं. जगातल्या सगळ्या माध्यमांमध्ये एप्स्टीनच्या या मुद्द्यावर प्रचंड चर्चा सुरू झाली. डोनाल्ड ट्रम्प यांना हे सगळं थांबवायचं होतं आणि म्हणूनच एप्स्टीनवरून लक्ष हटवायला इराण हल्ल्याची ही वेळ निवडल्याची चर्चा. आता दुसरं नॅरेटिव्ह, ट्रम्प टॅरिफ. आपल्या दुसऱ्या टर्ममध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी सगळ्या देशांवर नवे टॅरिफ लादले, भरमसाठ टॅरिफ. या टॅरिफचा फटका खुद्द अमेरिकेलाही बसला. त्यामुळे अमेरिकेमध्ये महागाईच्या झळा जाणवायला लागल्या. 20 फेब्रुवारीला अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टानं या ट्रम्प टॅरिफवर थेट फुल्ली मारली. त्यामुळे ट्रम्प यांची अमेरिकेत दुहेरी कोंडी झाली. आता यातून लक्ष बाहेर काढण्यासाठी इराण हल्ल्याची ही वेळ साधलेली असू शकते. तिसरं नॅरेटिव्ह आहे अमेरिकेतल्या निवडणुका. नोव्हेंबर महिन्यामध्ये अमेरिकेत मध्यावधी निवडणुका आहेत. अमेरिकेसाठी या निवडणुका खूप महत्त्वाच्या असतात कारण अमेरिकेचे खासदार इथं निवडले जातात. एप्स्टीन फाईल्स आणि ट्रम्प टॅरिफमुळे ट्रम्प आणि त्यांचा रिपब्लिकन पक्ष हे सध्या अडचणीत आहेत. या परिस्थितीत अमेरिकेवर अण्वस्त्र टाकण्याची तयारी करणाऱ्या एका मुस्लिम देशाला आपण रोखलं असं नॅरेटिव्ह ट्रम्प यांच्यासाठी निवडणुकीत महत्त्वाचं अस्त्र ठरू शकतं. चौथं नॅरेटिव्ह आहे अमेरिकेचा बदला. 9/11चा हल्ला करणारा ओसामा बिन लादेन आणि अल कायदा यांना इराणची मदत होती असा अमेरिकेचा दावा आहे. 28 फेब्रुवारीला अमेरिकेनं इराणवर हल्ला केला. 28 फेब्रुवारी ही तारीख मुस्लिम कॅलेंडरनुसार 9/11 अशी आहे. या संदर्भातल्या अनेक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतात. म्हणजे काय? म्हणजे ट्रम्प यांनी 9/11चा बदला घेतला असं चित्र उभं करता येऊ शकतं. आता 5वं नॅरेटिव्ह, आखाती देशांची मदत. डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या कुटुंबांना, मित्रांना आखाती देशातून प्रचंड पैसा मिळतो, देणग्या, गिफ्ट्स आणि गुंतवणुकीच्या माध्यमातून. कतार या देशानं गेल्या वर्षी ट्रम्प यांना एक भलं मोठं खासगी विमान गिफ्ट दिले. त्याची किंमत किती आहे माहितीये? $400 मिलियन. हे विमान इतकं लक्झुरियस आहे की त्याला उडता महाल असं म्हणतात. ट्रम्प यांच्यासाठी दौलतजादा करणाऱ्या त्यांच्या या आखाती मित्र देशांना इराण चांगलाच खुपतो. म्हणून या श्रीमंत मित्रांना खुश करायला ट्रम्प यांनी युद्धाचा उपद्व्याप केल्याचा सूर सुद्धा अमेरिकन सोशल मीडियामध्ये. नॅरेटिव्ह काही असो, एक बाब नक्की आहे, युद्ध सुरू करणं खूप सोपं असतं पण युद्ध संपवणं फार कठीण.